कल्याण पूर्वेतील केडीएमसी प्रभाग क्रमांक 14 मध्ये अपक्ष उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आला। पॅनल 14 मधून अमृता जाधव, क मधून अनंता पावशे आणि ड मधून संदेश म्हात्रे अपक्ष उमेदवार आहेत। प्रचार रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला। यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी रॅलीत दिसून आली। अमृता जाधव आणि अनंता पावशे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांचा महायुतीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। भरला होता त्यावेळेला सुद्धा मी मीडियासमोर एक बाईट दिली होती की नागरिक आम्हाला न्याय देतील। ज्याप्रमाणे आमचे जे उमेदवार होते हे सर्वजण ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते होते, परंतु पक्षांनी त्यावेळेला डावललं। पण आज जनतेने आमची दखल घेतलेली आहे। आपण आज बघू शकता की पूर्ण पिवळा वादळ आज आमच्या पाठीमागे। आज हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीने आज उतरलेले आहेत की आमची जी कामं होती त्या कामांची दखल घेऊन आज नागरिक आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नागरिक आम्हाला पूर्ण न्याय देतील। आणि आमचे जे तिन्ही उमेदवार अपक्ष आहेत त्यामध्ये नारळ चिन्ह अ मधून, त्यानंतर क मधून अंगठी आहे आणि ड मध्ये टीव्ही चिन्ह आहे। तर अमृता मॅडम असतील दोघेही भाजपकडून इच्छुक होते, मात्र पक्षाकडून डावलण्यात आल्याने पक्षाला कुठेतरी याचा फटका बसेल असं तुम्हाला वाटतं? पक्षाला आम्ही कोणत्या पक्षाविरोधात नाही आहे, आम्ही जनतेसाठी लढतोय आणि जनतेचे कार्यकर्ते आहोत। त्याच्यामुळे आमचा कोणत्या पक्षावरती राग रुसवा नाही आहे, कारण आम्ही आधीपासून अपक्ष निवडणूक आधी लढलो होतो। त्यामुळे आम्हाला जनतेचा त्यावेळेला आम्हाला पाठिंबा मिळाला होता। त्यामुळे आम्ही जनतेच्या पाठिंब्यावरती उभे आहोत। त्यामुळे आम्हाला कोणत्या पक्षाबद्दल काही नाराजगी वगैरे नाही आहे। भाजपाचे कार्यकर्ते देखील आपल्या रॅलीमध्ये येत आहेत, आता याच्याबद्दल काय सांगाल? हे कार्यकर्ते हे आम्ही आमच्या कामाच्या याच्याने जोडलेले आहेत। ते कार्यकर्ते ते कोणत्या पैशाच्या आमिषाने वगैरे त्यांनी आमच्या कामाची दखल घेऊन ते आज भले पक्षामध्ये असतील, परंतु ते एक सामान्य नागरिकांना ज्या भेडसावणाऱ्या आजपर्यंत ज्या समस्या होत्या त्या समस्या आम्ही ज्याप्रमाणे सोडवल्या त्याच्यामुळे ते आज आमच्या सोबत आज जोडलेले आहेत। बस आपल्या विभागामधला जो विकास जो एवढा वर्षानुवर्षे खुंटीत झालेला आहे त्याच्यावरती डेव्हलपमेंटसाठी जे नियोजनबद्धरित्या जे आपल्या विभागामध्ये कामं व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीत। त्याचे आरक्षित भूखंड वगैरे पण त्यावेळेला जेव्हा डेव्हलपमेंट झाल्या नाही, तर सर्व नागरिकांना सगळ्यांना समाविष्ट करून चांगल्या प्रमाणे आपण ते सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ। आरोग्यविषयक असतील किंवा गार्डन्स असतील, लहान मुलांना खेळाचे मैदानं असतील, त्यानंतर याचे आपले शैक्षणिकदृष्ट्या पण काही परत खेळाडू चांगले घडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत। एवढंच बोलतो नागरिकांना भरघोस मतांनी आमचे 3 जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या महानगरपालिकेमध्ये, एवढंच आवाहन करतो। नमस्कार, मी अमृता विशाल जाधव, पॅनल क्रमांक 14 अ मधून अपक्ष उमेदवार आहे। आमची निशाणी आहे नारळ, अंगठी, टीव्ही। लोकांचा प्रतिसाद भरपूर दिसतोय आम्हाला, तुम्ही बघतच असाल। भरघोस मतांनी आम्हाला निवडून द्या हे आम्हाला खात्री आहे।